आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन या निमित्तानं आम्ही शहरांच्या पर्यावरणाचा वेध घेतोय। आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांनी ज्या चळवळी सुरू केल्या त्याबद्दल जाणून घेणार आहोत। मुंबईतल्या पर्यावरणाच्या प्रश्नांवर नेहमीच ओरड सुरू असते, पण यावर्षी आरे कॉलनीचं जंगल वाचवण्यासाठी सेव्ह आरे ही चळवळ उभी राहिली। जाणून घेऊया याच चळवळीबद्दल। मुंबईतल्या नॅशनल पार्कचाच एक भाग असलेलं आरे कॉलनीचं जंगल। आरे कॉलनीचं हे जंगल जैवविविधतेनं समृद्ध आहे। पर्यावरण आणि वन्यजीव कायद्यानुसार या भागात कोणतंही बांधकाम करायला मनाई आहे। पण याच जंगलामध्ये मेट्रो 3 प्रकल्पासाठी कार डेपो उभारण्याचं काम सरकारनं सुरू केलं आणि याविरुद्ध मुंबईकरांनी आवाज उठवला। मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी 2000हून जास्त झाडं तोडण्यात येणार होती, पण पर्यावरणवादी आणि मुंबईकरांनी याला जोरदार विरोध केल्यामुळे आणि कायदेशीर लढाई दिल्यामुळे सरकारला त्याची दखल घ्यावी लागली आणि या प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याचं ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। सगळ्या बाकीच्या क्षेत्रांमधून सुद्धा शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, हे सगळ्यांनी त्याच्यात सहभाग दिला। फोटोग्राफर्स आहेत, रोज सकाळी मॉर्निंग वॉकला सायकलिस्ट येणारे आहेत, जवळपास राहणारी लोक आहेत, अगदी लांब लांब ठाण्यापासून मुलुंडपासून आणि नालासोपारापर्यंत लोक त्याच्यात सहभागी झाले। 16,000 पेक्षा जास्त लोकांनी ह्याच्यात सहभाग घेतला। तर माझं असं मत आहे की जेव्हा लोक सहभाग घेतात, कुठचंही शहराचं नियोजन किंवा देशाचं नियोजन हे फक्त पॉलिटिशियननी करू नये। आपलं शहर आहे, आपला देश आहे, तर लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असलं पाहिजे। आरे कॉलनीतली झाडं वाचवण्यासाठी नागरिकांनी चिपको आंदोलन, सायकल रॅली अशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली। यामुळे राजकीय पक्षांचे नेते, सेलिब्रिटी सगळेच जण या आंदोलनाशी जोडले गेले। आरे कॉलनीमध्ये वन्यजीवांचं अस्तित्वच नाही असा दावा सरकारनं केला होता, पण पर्यावरण तज्ज्ञांनी हा दावा पुराव्यांनिशी खोडून काढला। नॅशनल पार्कच्या कोर झोन प्रमाणेच आरे कॉलनीमध्येही बिबट्याचं अस्तित्व आहे। याशिवाय दुर्मिळ जातीचे विंचू, कोळी हेही इथे सापडले आहेत। पण फक्त आरे कॉलनीच नाही तर मुंबईमध्ये जैवविविधतेनं समृद्ध असलेले आणखीही काही नैसर्गिक अधिवास आहेत आणि तेही वाचवण्याची गरज आहे। महाराष्ट्र निसर्ग उद्यान जे आहे माहीमला, तिथे आता त्यांनी काही वेगवेगळे प्रकल्प करण्याचं योजलेलं आहे आणि जेणेकरून आम्ही गेले 30 वर्षात जे काही तिथे छान कचऱ्याच्या डब्यावरती जे जंगल उभारलंय, तर तिथे आता वेगवेगळे डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज करण्याचं हे आहे। तर आता पुढची चळवळांची ती सुरू झालेली आहे। आरेचं जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी राबवलेली मोहीम यशस्वी झाली आणि सरकारला याची दखल घ्यावीच लागली। आपल्या शहराचं पर्यावरण वाचवायचं असेल तर आपणच एकत्र यायला हवं, हाच सेव्ह आरे मोहिमेचा महत्त्वाचा संदेश आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई। पुण्यामधल्या टेकड्या उजाड झाल्या,